नमस्कार. आज आपण बघणार आहे बालसंस्कार म्हणजे काय आणि ते लहान मुलांसाठी का महत्त्वाचे आहे. प्रत्येक आईवडील हे मुलांना शाळेत पाठवतात, त्यांना ट्युशन लावतात, अभ्यासाला खूप महत्त्व देतात. पण फक्त अभ्यास केल्याने आपला मुलगा आयुष्यात यशस्वी होतो का? आता आपण येऊया, यशस्वी होणं म्हणजे काय. फक्त पैसे, प्रॉपर्टी कमवणं याला आपण सक्सेस नाही म्हणू शकत. त्यापेक्षा तो त्या यशामध्ये किती समाधानी आहे आणि एवढं सक्सेस भेटल्यावर पण त्याच्यात किती संस्कार आहेत हे महत्त्वाचे. जी लोक आता वयाच्या 50शीत आहेत, ज्यांची मुले मोठी झाली आहे, त्यांना विचारा, खरंच फक्त अभ्यास केल्याने तुम्ही तुमच्या मुलाला एक चांगलं भविष्य देऊ शकता का? बालसंस्काराचा मुख्य उद्देश हा आपली भावी पिढी सुसंस्कारित करणे हा आहे. आज आई वडिलांचे हे कर्तव्य आहे की आपल्या मुलांना योग्य ते संस्कार दिले गेले पाहिजे. लहान वयात जी मुलांना संस्कार लावले जातात त्यातच खरं त्यांचं भविष्य लपलं आहे. आई वडिलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जे शिक्षण त्यांना शाळेत नाही भेटत ते त्यांना पालकांनी द्यावं. कारण आपली मुलं हीच आपला आरसा असतात. मुलं ज्या पण चुका करतात त्याला जबाबदार पालकच कुठेतरी असतात. कारण आजकालचे सोशल मीडिया, टीव्ही, मोबाईल, मुक्त विचार पद्धती, करिअरच्या मागे पळणारे आई वडील या सगळ्याचा इफेक्ट आपल्या मुलांच्या संस्कारावर होतो. आपण आज आपल्या आजूबाजूला बघितलं तर 10-12 वर्षांची मुले व्यसनाच्या आहारी गेली आहेत. त्यांना मुलींचा, मोठ्यांचा आदर करणं जमत नाही, बंधनात राहायला आवडत नाही. तुम्हाला मी एक छोटंसं एक्झाम्पल देते. प्रत्येक आईवडील आपल्या 3-4 वर्षाच्या मुलीला आज बॅड टच आणि गुड टच शिकवतात. पण मला सांगा, किती पालक आपल्या मुलाला गुड टच आणि बॅड टचचं शिक्षण देतात, मुलींचा आदर करायला शिकवतात? मुलांसाठी गडगंज संपत्ती कमवण्यापेक्षा त्यांना सात्विक विचारांचा प्रेमळ ठेवा द्या. महाभारत सगळ्यांना माहिती आहे. कौरवांकडे संपत्ती, राज्य, आई वडील सगळं होतं, पण पांडवाकडे ना राज्य होतं, ना वडिलांचा आधार होता, ना संपत्ती, ना पावर. तरीही महाभारताच्या युद्धात अखेर पांडव जिंकले आणि कौरव हरले. असं का झालं? कारण होतं संगत आणि संस्कार. पांडवांकडे चांगले संस्कार आणि कृष्णाची संगत होती, तर कौरवांकडे दुर्गुण, अहंकार, गर्व आणि शकुनी मामांची संगत होती. आजच्या मुलांना तुम्ही सांगितलं अध्यात्म, उपवास, पूजा करा, तर ते नाही करणार. कारण त्यांना प्रूफ पाहिजे असतो, सायंटिफिक प्रूफ. हे आपलं कर्तव्य आहे की त्यांना आध्यात्मिक गोष्टी या सायंटिफिकली कशा बरोबर आहेत ते सांगणं. जसं की आपण एकादशीचा उपवास करतो, प्रत्येक महिन्यातून प्रत्येक 15 दिवसात एकादशी येते. सायंटिफिकली हे प्रूव्ह झालं की 15 दिवसातून एकदा जर तुम्ही उपवास केला, म्हणजे उपाशी राहिले, तर कॅन्सर बरा होऊ शकतो. कॅन्सरच्या पेशी आपोआप नष्ट होतात. आपण घरात होम हवन करतो, ते पण सायंटिफिकली प्रूव्ह झालंय की होम हवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, जसं कापूर म्हणा, दुसऱ्या वनस्पती म्हणा, ते आपल्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध करतात. किडे कीटक आपल्या घरापासून लांब राहतात. या गोष्टी त्यांना सांगितल्या, प्रूव्ह करून दिल्या, तर ते अध्यात्माकडे लक्ष देतील. नाहीतर त्यांना पण वाटेल आपले आईवडील तर काय टाइमपासच करतात. बालसंस्कारामध्ये जसं आपण संस्कृत श्लोक घेतो, संस्कृत मंत्र म्हणून घेतो, त्याचाही त्यांना सांगा की त्याचाही काय उपयोग आहे. ते दररोज प्रत्येक मुलाने हे म्हटलं पाहिजे. कारण लहान मुलं स्पष्ट बोलत नाही. संस्कृत बोलल्याने, संस्कृत श्लोक म्हणण्याने मुलांच्या बोलण्यामध्ये स्पष्टता येते, त्यांच्या मेंदूचा विकास होतो. हे पण प्रूव्ह केलंय सायन्सने. हे पण त्या मुलांना सांगा आणि शिकवा. जसं की मेडिटेशन, प्राणायाम, योगासन याचं महत्त्व तर कोणाला न सांगण्यासारखं नाहीच आहे. आजकालच्या जगात आपण सगळं केमिकलने मिक्स खातो. हवा पण प्रदूषित झाली आहे, पाणी प्रदूषित, भाज्या प्रदूषित, सगळंच आपण विष खातोय. विष खाल्लं तर विषच होईल ना पोटामध्ये. आपण योगा, मेडिटेशन केलं तर त्याच्यातून आपण थोडं तरी बाहेर येऊ शकतो आणि आपल्या बॉडीला एक नवजीवन देऊ शकतो. हे पण आपण आपल्या मुलांना सांगितलं गेलं पाहिजे. लहानपणापासून त्यांना मेडिटेशनची सवय लावली गेली पाहिजे. आपण बघतो 10वीच्या मुलाने आत्महत्या केली, 12वीच्या मुलाने आत्महत्या केली. IT सेक्टरमध्ये लाखोंचे, कोटींचे पॅकेज घेतात, तरी ती लोक आत्महत्या करतात. का अशी वेळ येते? पूर्वीच्या काळी खूप लोक असायचे, एकत्र कुटुंब असायचं, प्रत्येकजण आपापली मन मोकळी करायची. आता कोणीच नाहीये. आई वडील आणि एक मुलगा, आई वडील आणि 2 मुलं. त्यांनी कोणाकडे जायचं? आई वडील करिअरच्या मागे असतात. त्या मुलांनी आपलं मन कुठे मोकळं करायचं? एक वेळ अशी येते की ते एवढ्या डिप्रेशनमध्ये जातात की त्यांच्याकडे आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही. आणि डिप्रेशनमध्ये गेलेल्या लोकांना आपण बालसंस्कार न दिल्या गेल्याने त्यांना शेवटी आपल्याला काउन्सिलिंगकडे घेऊन जावं लागतं, सायकॅट्रिक्सकडे घेऊन जावं लागतं.
ज्या 1 तास त्यांनी मेडिटेशन केलं असतं तर आज ती त्याच्यावर वेळ आली नसती. ती त्याला 1 तास काउन्सिलिंगमध्ये घालवावी लागते. ही सत्य परिस्थिती आहे आणि याला आपण बदलू शकत नाही. त्यासाठी तुमच्या मुलांना योगा मेडिटेशनचं महत्त्व पटवून द्या. 1 मिनिटापासून तुम्ही स्टार्ट केलं त्यांच्या मेडिटेशनचं तरी पण त्यांना सवय लागते आणि हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होतो. त्यांना सांगा चांगल्या सवयी, चांगलं शिक्षण आणि चांगली संगत हे आईवडिलांचं काम आहे आपल्या मुलांना देणं. प्रत्येक आईवडील हे चुकीचे नसतात. ते आपल्या मुलांना चांगले संस्कार देतात. पण कधी कधी काय होतं, ह्या धावपळीत ह्या जगात सगळ्याच गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. कुठेतरी आपण कमी पडतो आणि तो कमीपणा जो भरून काढायचा आहे त्यासाठी बालसंस्कार खूप महत्त्वाचे आहे. आईवडील हे आपल्या मुलांना चांगलेच संस्कार देतात. त्यांना कधीच वाटत नाही की आपला मुलगा हा वाईट मार्गाला जावा, आपली मुलगी ही वाईट मार्गाला जावी. पण ह्या धकाधकीच्या युगात खरंच आपण त्यांच्यासाठी वेळ काढला पाहिजे. ज्या चुका आपण केल्यात त्या चुका त्यांनी करू नये त्यासाठी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. हेच मला ह्या व्हिडिओतून सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.